18 मे 1974 राजस्थानच्या पोखरण वाळवंटात दुपारी 3:45 जमीन अचानक हादरली. एक जोरदार स्फोट झाला. 3, 2, 1, 0. इतका प्रचंड की संपूर्ण जमीन थरथरली. पण हा काही साधा स्फोट नव्हता. हा होता भारताचा पहिला अणुचाचणी प्रयोग, स्माइलिंग बुद्धा. संपूर्ण जग विचार करत होतं की नुकताच स्वातंत्र्य मिळालेला हा देश, ज्याने मागच्या काही वर्षात आपले पंतप्रधान गमावले, ते नॉन अलाइनमेंट नीती अवलंबून आपल्या गरजा भागू शकतील का नाही. आणि याच दरम्यान भारताने अणुबॉम्ब बनवून टाकला, अमेरिकेला धक्का दिला. UK, फ्रान्स आणि कॅनडा सगळेच थक्क झाले. अमेरिकेच्या नजरेआड भारताने हे कसं करून दाखवलं? अभिनंदन होना चाहिए वैज्ञानिकों का, उन इंजीनियरों का जिन्होंने पोखरण में जो कुछ हुआ उसे सफलतापूर्वक करके दिखाया. पण ही तर केवळ सुरुवात होती. 24 वर्षानंतर 11 मे 1998 पुन्हा एकदा पोखरण. India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran range. यावेळी 3 स्फोट झाले आणि 13 मे रोजी आणखी 2 स्फोट करण्यात आले. त्यानंतर भारताने स्वतःला अण्वस्त्र संपन्न देश म्हणून घोषित केलं. जगाने थक्क होऊन पाहिलं. अटल बिहारी वाजपेयी आणि APJ अब्दुल कलाम यांनी संपूर्ण जगाला सांगितलं की भारत सुद्धा अण्वस्त्र संपन्न देश आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. ही कहाणी सुरू होते दुसऱ्या महायुद्धापासून, जेव्हा अमेरिकेने फॅटमॅन आणि लिटिल बॉय या 2 अणुबॉम्बची हिरोशिमा आणि नागासाकीवर हल्ला केला. प्रचंड विनाश झाला. जपानने एका आठवड्याच्या आत बिनशर्त शरणागती पत्करली. मित्र राष्ट्रांनी दुसरं महायुद्ध जिंकलं. तेव्हा जगातील इतर देशांना अणुबॉम्बचं महत्त्व समजलं. अमेरिकेनंतर रशियाने 1939 मध्ये, UKने 1952 मध्ये, फ्रान्सने 1960 मध्ये आणि चीनने 1964 मध्ये. आणि त्याच काळात आपल्या देशाचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर बाबा अणुसंशोधनावर काम करत होते. ते भारताला अणुशक्ती संपन्न बनवण्यासाठी झटत होते. पण सरकारने कधीही त्यांना अणुबॉम्ब बनवण्याची परवानगी दिली नव्हती, कारण भारताचे पहिले पंतप्रधान अणुबॉम्ब बनवण्याच्या फेवरमध्ये नव्हते. पण त्याच वेळी असं काहीतरी घडलं जे पाहून संपूर्ण भारत हादरून गेला. 1962 मध्ये चीनने भारतावर अचानक हल्ला करून अक्साई चीन ताब्यात मिळवला. भारताचा पराभव झाला. हजारो जवान शहीद झाले. 38,000 चौरस किलोमीटर भारतीय भूमी चीनच्या ताब्यात गेली. आणि तेव्हाच 1964 मध्ये चीनने आपली अणुचाचणीही पूर्ण केली. भारत या पराभवातून सावरला नव्हता. तेवढ्यातच 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानने हल्ला केला. एवढंच नाही तर 1971च्या युद्धात ब्रिटिश नौदल अरबी समुद्राकडून आणि अमेरिकन नौदल बंगालच्या उपसागराकडून भारताला घेरू लागले. अशा परिस्थितीत भारताने USSRला तातडीने संदेश पाठवून मदत मागितली. तेव्हा USSRची नौदल जहाजे भारताच्या संरक्षणासाठी तात्काळ निघाली. हे कळताच UKने मेडागास्करच्या दिशेने पळ काढला, तर अमेरिकेच्या नौदलाने बंगालच्या उपसागरात प्रवेशच केला नाही. आणि UK प्रमाणेच त्यांनी सुद्धा पाकिस्तानकडे पाठ फिरवली. 1971 मधील भारताच्या विजयामागे USSRच्या पाठिंब्याचा फार मोठा भूमिका आहे. त्यामुळे त्या काळातील भारतीय नेत्यांना कळून चुकलं की चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांना तोंड द्यायचं असेल तर अण्वस्त्रे आवश्यक आहेत. अणुबॉम्ब बनवून अमेरिकेने अण्वस्त्र स्पर्धेची सुरुवात जरी केली असली तरी भारताला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी 3 महत्त्वाचे व्यक्तिमत्व कारणीभूत आहेत. JRD टाटा, डॉक्टर होमी जहांगीर बाबा आणि लाल बहादूर शास्त्री. JRD टाटांनी अणुअस्त्र संशोधनासाठी निधी उभारला होता. जेव्हा अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकून आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं, तेव्हापासूनच होमी बाबा जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस नेत्यांना सांगत आले होते की आपल्यालाही अणुऊर्जा क्षेत्रात पुढे जाण्याची गरज आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचाही खूप रस होता. म्हणूनच त्यांनी हा अणुप्रकल्प शांततापूर्ण विकासाच्या नावाखाली मान्य केला होता. पण त्यांनी अणुसंशोधन केवळ वीज निर्मिती पुरतच मर्यादित ठेवण्यास सांगितलं होतं. डॉक्टर बाबांनी 1954 मध्ये ॲटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बेची स्थापना केली, जेणेकरून भारतात अणुसंशोधन कार्यक्रम सुरू करता येईल. आणि जेव्हा 1964 मध्ये चीनने आपली अणुचाचणी केली, तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी 1965 मध्ये भारताच्या अणुस्फोटक कार्यक्रमाला ग्रीन सिग्नल दिला. पण त्यावेळी जानेवारी 1966 मध्ये असं काहीतरी घडलं ज्यामुळे भारताला खूप मोठं नुकसान झालं. डॉक्टर होमी बाबा एका विमान अपघातात मृत्यू पावले आणि त्याच महिन्यात लाल बहादूर शास्त्रींचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. एकाच महिन्यात 2 महत्त्वाचे नेते जे भारताच्या अणु कार्यक्रम पुढे नेत होते ते संपले. आजपर्यंत हे रहस्य कायम आहे की हा केवळ योगायोग होता की आणखी काही. या दोघांच्या मृत्यूनंतर भारताच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला असला तरीही इतर शास्त्रज्ञांनी हे काम पुढे नेलं. या दोघांच्या स्मरणार्थ या केंद्राचं नाव बदलून बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ठेवण्यात आलं, ज्यांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन भारताच्या पहिल्या अणुप्रकल्पाला आकार दिला. स्वातंत्र्यानंतर भारत एका कठीण काळातून जात होता. तेव्हा ना आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान होतं, ना या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विशेष बजेट होतं. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिका आणि USSR सारख्या विकसित देशांच्या मदतीवर देश चालत होता.
पण याच दरम्यान USSR, UK, फ्रान्स हे देश अणुबॉम्ब बनवण्यात यशस्वी झाले. मग वेळ न घालता चीनने आपली पहिली अणुचाचणी घेतली. आता जगात 5 असे देश होते जे घातक अणुतंत्रज्ञानाने कोणत्याही देशाला उद्ध्वस्त करू शकत होते. भारताचा शत्रू देश चीन या यादीत असल्यामुळे भारतावरही दबाव आला. भारताला आपली संरक्षण तंत्रज्ञान सुधारणं भाग होतं. याच सुरक्षेच्या भीतीमुळे भारताने आता आपलं लक्ष अण्वस्त्रांकडे वळवलं. 1966 येईपर्यंत सत्ताधारी पक्षापासून ते सर्व प्रमुख भारतीय शास्त्रज्ञांचं मत एकच होतं: भारताला न्यूक्लिअर पॉवरमध्ये आत्मनिर्भर होणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने रशिया, अमेरिका, UK, फ्रान्स आणि चीनने नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी NPT बनवली होती, ज्यात म्हटलं होतं की NPT सदस्य देश अण्वस्त्र तंत्रज्ञान वाढवण्यापासून थांबतील आणि इतर कोणत्याही देशाला हे घातक शस्त्र बनवू देणार नाहीत. NPTच्या या दुटप्पी धोरणामुळे भारत नाराज झाला होता. त्याने या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि ठरवलं की आता भारतही आपला अणुबॉम्ब बनवेल. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर 1966 मध्ये इंदिरा गांधींच्या हाती सत्ता आली. त्यांनी निर्णय घेतला होता की भारत अणुबॉम्ब बनवण्यावर काम सुरू ठेवेल. या प्रकल्पावर पाश्चिमात्य देशांची बारीक नजर होती. अमेरिकेसह कोणत्याही विकसित देशाला नको होतं की भारतही अण्वस्त्र क्लबचा भाग व्हावा. या आव्हानांमध्ये अणुबॉम्ब बनवण्याचं काम 2 टीम्सला सोपवण्यात आलं. पहिल्या टीमचं नेतृत्व बार्क्सचे संचालक राजा रमन्ना करत होते, तर दुसऱ्या टीमचं नेतृत्व DRDOचे संचालक DD नागचौधरी करत होते. तेव्हा दोन्ही टीम्स मिळून एकूण 75 शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स या कामावर लागले होते. पण केवळ 3 लोकांनाच या अणुप्रकल्पाची माहिती होती. पहिल्या होत्या स्वतः इंदिरा गांधी. मिशनची गुप्तता राखण्यासाठी संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांनाही या प्रकल्पाच्या माहितीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. पण इथे एक मोठी अडचण आली. बॉम्ब बनवण्यासाठी प्लुटोनियमची गरज होती, पण ट्रॉम्बेचा फिनिक्स रिॲक्टर आधीच बंद झाला होता आणि उरलेलं प्लुटोनियम पूर्णिमा रिॲक्टरमध्ये वापरलं जात होतं. अशा परिस्थितीत प्लुटोनियमची मागणी पूर्ण करण्यासाठी 1973 मध्ये पूर्णिमा रिॲक्टर बंद करण्यात आलं, जेणेकरून तिथून प्लुटोनियम घेऊन अणु चाचणीत वापरता येईल. याशिवाय वासुदेव अय्यर यांनी बॉम्बचा सर्वात जटिल भाग न्यूट्रॉन इनिशिएटर बनवण्यास यश मिळवलं. हा तोच भाग होता जो बनवताना अमेरिकेलाही सर्वाधिक अडचणी आल्या होत्या. चाचणीसाठी शास्त्रज्ञांची पहिली पसंती पोखरण होती, कारण चाचणी अशा ठिकाणी व्हायला हवी होती जिथे आजूबाजूला कुठलीही लोकवस्ती नसेल आणि या सर्व अटी राजस्थानच्या थार वाळवंटात अगदी तंतोतंत लागू होत होत्या. आणि अखेर 18 मे 1974 रोजी दुपारी 3:45 बटन दाबण्यात आलं. मोठा अणुस्फोट झाला. चांगली गोष्ट ही होती की बॉम्ब इम्पल्सिव्ह होता आणि चाचणी जमिनीखाली घेण्यात आली होती, त्यामुळे घातक किरणे हवेत पसरण्याचा धोका कमी होता. तसेच बॉम्बची क्षमता 12 किलोटन होती, ज्यामुळे स्फोट जास्त भयंकर आणि विनाशकारी नव्हता. पण या स्फोटाने जगाला सांगून दिलं की भारतही आता अण्वस्त्र बनवण्याची क्षमता ठेवतो. भारताच्या या पहिल्या अणुचाचणीला स्माइलिंग बुद्ध असं नाव देण्यात आलं. न्यूजपेपरमध्ये झळकलेल्या भारताच्या अणुचाचणीच्या बातमीने अमेरिकेची झोप उडाली. अमेरिकेला हे मान्यच नव्हतं की भारत त्यांच्यापासून लपून अणुचाचणी करू शकतो, आणि ते पण यशस्वीरित्या. कॅनडाची ही अशीच प्रतिक्रिया होती. स्वतःला फसवलं गेल्यासारखं त्यांना वाटत होतं. खरं तर चाचणीसाठी वापरलं गेलेलं प्लुटोनियम कॅनडाने दिलेल्या हेवी वॉटर रिॲक्टर तंत्रज्ञानाद्वारेच तयार केलेलं होतं. चाचणीनंतर लगेचच कॅनडाने भारतासोबतच्या रिॲक्टर प्रकल्पातून माघारी घेतली आणि अणुतंत्रज्ञान व इंधनाच्या विक्रीवर बंदी घातली. अनेक पाश्चिमात्य देशाचं म्हणणं होतं की भारत स्वतः 1960च्या दशकांपासून NPTचं समर्थन करत आला होता आणि शेवटी भारतानेच गुपचूप अणु उपकरण चाचणी करून या करारावर पाणी फेरलं. CTBT म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी जारी करण्यात आली, ज्यानुसार कोणत्याही देशाला किंवा व्यक्तीला अणुचाचणी करण्याची परवानगी बंदी घालण्यात आली. त्याशिवाय NSG म्हणजेच न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपची स्थापना करण्यात आली, ज्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की कोणत्याही देश परवानगीशिवाय युरेनियमचा पुरवठा करू शकत नाही. विशेषतः भारताला अणुसंबंधित संसाधनाच्या पुरवठ्यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. नंतर 1995 मध्ये पंतप्रधान पदाची जबाबदारी PV नरसिम्हा राव यांच्याकडे आली. त्यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारीने पोखरणमध्ये अणुचाचणीची तयारी केली, पण त्यांची चूक ही झाली की त्यांनी प्रकल्पाच्या गुप्ततेकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच अमेरिकन हेर उपग्रहाला पोखरणमध्ये होऊ घातलेल्या दुसऱ्या अणुचाचणीची माहिती मिळाली. पुन्हा एकदा अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतावर दबाव आणून अणुचाचणी रोखली. त्यांनी थेट पंतप्रधानांना फोन करून स्पष्ट केलं की ही चाचणी झाली तर भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेने असं एकदा नाही तर 2दा केलं. पण अमेरिकेच्या इतक्या दबावानंतर सुद्धा भारताने आपल्या ध्येयापासून नजर हटवली नाही आणि या प्रकल्पात लवकरच APJ अब्दुल कलाम यांना अटल बिहारी वाजपेयी यांची साथ मिळाली. 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सत्तेत आले. त्यांनी पंतप्रधान बनताच APJ अब्दुल कलाम आणि R चिदंबरम यांच्यासह भारतातील शास्त्रज्ञांना अण्वस्त्र चाचणीचं काम सोपवलं. त्यांनी शास्त्रज्ञांना मोकळीक दिली आणि सांगितलं, जे हवं ते करा, पण ही चाचणी कमीत कमी वेळात यशस्वीरित्या पार पाडा. पण दुर्दैवाने त्यांचं सरकार केवळ 13 दिवसातच कोसळलं आणि हा प्रकल्प पुन्हा थांबला. मग 1998 मध्ये पुन्हा सत्तेत येताच अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणीला परवानगी दिली. या चाचणीत सर्वात मोठं आव्हान होतं ते गुप्ततेचं. CIAच्या देखरेखीखाली पोखरणमध्ये चाचणीची तयारी करणं सोपं नव्हतं.
खरं तर पोखरण एक खुलं वाळवंट होतं जिथे छोटीशी हालचाल टिपली जात होती. यासाठी भारतीय सेनेच्या 58 इंजिनियर रेजिमेंटची निवड करण्यात आली. त्यांच्या खांद्यावर केवळ चाचणी स्थळ तयार करण्याचीच नाही तर त्याची गुप्तता राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय सेनेने हे मिशन अत्यंत कौशल्याने पार पाडलं. उपग्रहाच्या आणि CIAच्या तीव्र नजरांपासून चाचणी वाचवण्यासाठी सेनेने वाळूच्या ढिगांचा आधार घेतला. चाचणी स्थळावर काम करणारे सायंटिस्ट आणि इंजिनियर्स एकमेकांशी सांकेतिक शब्दात बोलत असत. त्याशिवाय खऱ्या नावांऐवजी बनावट नावांचा सुद्धा वापर केला जात होता. उदाहरणार्थ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मेजर जनरल पृथ्वीराज म्हणून ओळखलं जात होतं, तर R चिदंबरम यांना मेजर जनरल नटराज म्हटलं जात होतं. सर्व शास्त्रज्ञांसाठी सूचना होती की चाचणी स्थळावर त्यांनी सेनेच्या गणवेशातच काम करावं. याशिवाय चाचणी स्थळावरील बहुतेक काम रात्री केलं जात होतं, कारण रात्रीच्या अंधारामुळे उपग्रहांच्या दृष्टी क्षमतेवर परिणाम होत होता. CIAला या प्रकल्पाचा सुगावा लागू नये म्हणून पोखरण स्थळावर कृत्रिम वनस्पती उगवण्यात आली होती. सेन्सर केबल वाळूने झाकल्या गेल्या होत्या. तसेच बॉम्ब शाफ्टला जाळ्याने झाकण्यात आलं होतं. अखेर 11 मे 1998 रोजी दुपारी 3:45 जेव्हा वारा थांबला तेव्हा पोखरणमध्ये असा स्फोट झाला की संपूर्ण धरती हादरली. या दिवशी भारताने एक नाही तर 3 अणु उपकरणे यशस्वीरित्या स्फोट करून इतिहास रचला. भारत हा एकमेव असा देश ठरला ज्याने स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या बळावर अणुचाचणी केली आणि अमेरिकेला पुन्हा एकदा धक्काच दिला. 11 मे नंतर भारताने 13 मे रोजीही 2 प्रयोग केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं एक वेगळं नाव कमवलं. भारताच्या या महान यशाला ऑपरेशन शक्ती असं नाव देण्यात आलं. देशात जिथे या अणुचाचणीमुळे उत्साह आणि उत्साहाचं वातावरण होतं तिथे सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये शोककळा पसरली होती. अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या पत्रकार परिषदेत भारताच्या चाचणीला आशियासाठी धोकादायक सांगण्यात कमी करत नव्हते, पण या सगळ्या ठिकाणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी मोठ्या चातुर्याने भारताची बाजू मांडत होते. APJ अब्दुल कलामही पत्रकार परिषदेत सांगत होते की भारताने हे शस्त्र आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बनवला आहे. इतिहास उघडून पाहिला तर आजपर्यंत भारताने कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेलं नाहीये. उलट इतर देशांनी भारतावर हल्ला केला आणि त्यामुळेच आमचं हे शस्त्र भारताच्या सुरक्षेला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलं आहे. CTBT मध्ये जमीन, जल आणि वायुमार्ग चाचणीवर बंदी होती, पण भारताने जमिनीखाली ही चाचणी केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे NPT वर भारताने स्वाक्षरीच केली नव्हती. अमेरिकेने NSGच्या अंतर्गत भारतावर इतर देशांना अणुसंसाधनाचा पुरवठा केल्याचा आरोपही लावला होता, पण या चाचणीत वापरलेली सर्व संसाधने भारताचीच होती. त्यामुळे अमेरिका भारताचं काही करू शकला नाही. ही होती भारताच्या अणुशक्ती संपन्न होण्याची कहाणी, जिथे JRD टाटा, होमी भाभा, लाल बहादूर शास्त्री ते अटल बिहारी वाजपेयी, APJ अब्दुल कलाम आणि आपल्या शास्त्रज्ञांनी जीवाची पर्वा न करता काम केलं, जेणेकरून आपली पिढी त्यांच्या पिढीपेक्षा अधिक सुरक्षित राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.